असेल किंवा महाराष्ट्रामध्ये आजच फॉर्म मागे घेण्याचा दिवस होता, नगरपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, आणि आजच प्रचाराचा इथं शुभारंभ होतो. उद्या मी लातूर, धाराशिव, जालना त्या परिसरामध्ये आहे आणि म्हणलं आजच प्रचाराचा नारा रंजन काका, मी आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये फोडावा, शुभारंभ करून घ्यावा. आणि बारामतीचा पण इथली झाल्यानंतर खरं बारामतीची सभा आहे, तिथलाही मी नारळ फोडणार आहे. इथं आम्ही प्रयत्न केला बिनविरोध काही जागा काढायचा, परंतु दुर्दैवाने झालं, यश आलं नाही. पण बारामती तालुक्या शहरामध्ये 41 मध्ये 8 जागा बिनविरोध आणायला आमचे सगळे कार्यकर्ते यशस्वी ठरले. अजून जरा प्रयत्न केला असता, रेटा लावला असता तर 10च्या पुढे आकडा गेला असता, परंतु तिथं काही जण आम्ही कमी पडलो, ही गोष्ट मी मान्य करतो. आज खर तर मी काय बोलणार ह्याच्याकरता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण अनेकदा वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप केलेले, एकमेकांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडली गेलेली आहे. मित्रांनो, मी पहिल्यांदा माळेगावकरांना सांगतो, माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही 35 वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिलेली, खासदार पदापासून आतापर्यंत अनेकदा मी उभा असताना तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत किंवा मी कुठल्या पक्षाचा आहे हा विचार न करता मी बारामतीकर आणि बारामतीचा उमेदवार म्हणून अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या मतदारांनी मला मतदान केलं, मी आयुष्यात विसरू शकत नाही. आणि आज मी तुम्हाला सांगायला आलोय, आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी ग्रामपंचायत माळेगावची निवडणूक बघितली, ती कुठल्याही तज्ञाला कधीच कळणार नाही अशा प्रकारच्या निवडणुका व्हायच्या, आणि त्याच्यातून पुढे 5 वर्ष काय घडायचं हे आपण बघितलंय. तुम्ही पहिल्यांदा मतदारांनी, सगळ्या जनतेनी, कार्यकर्त्यांनी, सर्वच राजकीय पक्षाच्या एक डोक्यातनं काढा की ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, ही नगरपंचायतीची निवडणूक आहे. आता आपल्याला वेगळ्या अर्थाने विचार करावा लागणार आहे. आता रंजन काका बोलले किंवा राहुल त्याच्या आधी बोलला, इतरांनाही बोलायचं होतं, त्यामध्ये पुढची 50 वर्ष मी नेहमी बारामतीत, तुम्ही मला संधी दिल्यानंतर मी 35 वर्षापूर्वी पुढची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम केलं, तेव्हा ते काम उभं राहिलंय. अजूनही बरंच काम मला करायचंय. पाईपलाईन मध्ये आहेत, मी मंजुऱ्या दिलेल्या आहेत, त्याच्या संदर्भामध्ये निधी देणार आहे, सगळं काही करणार आहे. पण असं एका झटक्यात कुठली कामं होत नाही. त्याला एक विजन लागतं, त्याला सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सहकार्य करावं लागतं, त्याच्या जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करून चालत नाही. मागचे जरी काही वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद असले तर ते बाजूला ठेवावे लागतात. आणि त्याच्यातूनच आज मी माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या करता जनमत विकास आघाडीचा आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे, जनमत विकास आघाडी आहे, या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने इथं आम्ही प्रचाराचा नारळ फोडलेला. त्याच्यामध्ये खरं तर आज एक चांगला दिवस आहे, देवदिवाळी आहे. देवदिवाळीच्या शुभमुहूर्तावर आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. अजून चिन्ह पूर्ण वाटप झालं नाही, परंतु घड्याळ तर राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांना मिळणारच आहे. जी आघाडी आहे त्यांना आम्ही कपाबशी मागितलेली आहे. तसंच आम्ही 14 नंबरमध्ये प्रमोद अशोकराव तावरेंच्या करता ऑटो रिक्षा मागितलेली, आणि ते चिन्ह वाटप झाल्यावर ते तुम्हाला परिचय पत्रक दिलं जाईल. आणि साधारण हे 17 लोक, मग त्याच्यामध्ये माझ्या आई बहिणी असतील, माझ्या मुली असतील किंवा आमचे पुरुष मंडळी असतील, खूप ताकदवान लोकांनी उमेदवारी मागितली होती. आज जरी आम्ही सुयोगला उमेदवारी दिलेली असली तर सुयोग एक सुशिक्षित अशा पद्धतीचा MBA झालेला आहे, 35 वर्ष वय, तरुण आहे, आणि त्याच्याच तोडीचे संजय असेल किंवा इतर होते ते पण तेवढ्याच तोडीचे आडावे असतील किंवा इतर सहकारी असतील. परंतु मित्रांनो, जागा एक असते. जसं आमदारकीला जागा एकच असल्यामुळं तुम्ही गेल्या 35 वर्ष मला निवडून देता, त्याच्या आधी पवार साहेबांना निवडून द्यायचा, अशा प्रकारची परिस्थिती बारामतीकरांनी पाहिली. मित्रांनो, आज अनेकांना थांबावं लागलेलं आहे, ही गोष्ट मी मान्य करतो. आज मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तसंच युगपुरुष शिवाजी महाराजांच्या बरोबर स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, आपले स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज,
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ माँसाहेब, तसंच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, या सगळ्या महान विभूतींना मी सुरुवातीलाच अभिवादन करतो। आज इथं येत असताना आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री नागेश्वराच्या चरणी मी तिथं नतमस्तक होऊन आलो। तिथून मी जरा आपल्या कॉलेजला पण मी योगेश आणि काही जण गेलेलो होतो आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर आपल्या सगळ्यांचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ जोगेश्वरी मातेला त्या ठिकाणी तिथं जाऊन आम्ही नारळ फोडला, तिथं नतमस्तक झालो, त्यांच्या चरणी वंदन केलं। आणि आता तुम्हाला सगळ्यांना ह्या सगळ्या 17 अधिक आमचा सुयोग, कारण सगळ्या लोकांना सुयोगला मतदान करण्याचा अधिकार आहे। बाकीच्यांना आपल्या आपल्या वॉर्डामध्ये प्रभागामध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे। साधारण तुम्ही बघितलं बारामतीला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, बारामतीला 67 साली पवार साहेब ज्यावेळेस उभे होते त्यावेळेस बारामतीची मतदारांची संख्या 17,000 होती। आज ती झाली 1,02,000। इथं सचिनला 1,02,000 मतदार मतदान करणार आहे। आपली संख्या 2011च्या जनगणनेनुसार साधारण 21,284 होती, ती साधारण आता 28,000च्या पुढे गेली आणि मतदारांची संख्या आपली जवळपास 19,342 झालेली। माझं माळेगाव वाढतंय, चहबाजूंनी वाढतंय। माळेगावमध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात। त्याच्यामध्ये माझा जोशी समाज असेल, माझा मुस्लिम समाज असेल, त्याच्यामध्ये माझा रामोशी समाज असेल, अनेक समाज। मी सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देऊ शकलो नाही। आम्ही प्रयत्न केला, परंतु काही वेळेस थोडं पुढं मागं करावं लागलं। 2 जागा स्वीकृतच्या असतात, त्याच्यामध्ये अनेक सहकार्यांना कसं सामावून घेता येईल अशा पद्धतीत मी सगळ्या जाती धर्माचा आदर करणारा माणूस आहे, हे तुम्ही बघितलेलं आहे। शेवटी आपण मानव ही आपली जात समजली पाहिजे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या जाती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य केलं, भेदभाव केला नाही। आम्ही पण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे जायचं म्हणतो, त्यावेळेस आमची भूमिका तीच आहे। शेवटी आपण सगळ्यांनी मिळून जर या राज्याचं, या माळेगावचं, या देशाचं, या तालुक्याचं, या जिल्ह्याचं भलं केलं तर त्याच्यातनं सगळ्यांना आनंद मिळणार। त्यामध्ये कुणी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे तुमच्याही हातात नाही, माझ्याही हातात नाही। परंतु त्या काळामध्ये जाती निर्माण झाल्या, त्या सर्वांचाच आम्ही आदर करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान, त्या संविधानामुळे आज 140 कोटी जनता जी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार चालतंय। कालच मी पाटण्याला गेलो होतो, देवेंद्रजी, मी आणि एकनाथरावजी, तिथं नितीश कुमारांचा शपथ होती, 10व्यांदा शपथ घेतली। तिथं गांधी मैदानावर फार मोठा कार्यक्रम झाला, जवळपास इंडियाचे सगळे देशातले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सेंट्रलचे काही प्रमुख मिनिस्टर तिथे आलेले होते। आज शेवटी सगळीकडे विकास झाला पाहिजे। मी आपल्याला सगळ्यांना सांगतो,
आपली माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. ही काही केवळ निवडणूक नाही, हा माळेगाव नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासाची आणि नव्या युगाची सुरुवात आहे. तुम्ही ग्रामपंचायतीचं खूप डोक्यातनं काढा. आपल्याला खूप काम करावं लागणार आहे, त्याच्याकरता निधी लागणार. माळेगावकरांनो, तुमचं बजेट आहे फक्त 5 ते 6 कोटीचं. 5 ते 6 कोटीमध्ये तुम्ही किती वर्ष घासणी तरी विकास होऊ शकत नाही. जसं मी काही वर्षामध्ये बारामतीकरांना काही 1000 कोटी रुपये आणून दिले म्हणून बारामतीचा विकास तुम्हाला दिसतोय, ती गोष्ट आपल्याला माळेगावमध्ये करायची. नगरपंचायत झाल्यानंतर 4-5 वर्षात 525 कोटी रुपये तुम्हाला तुमचे मिळाले असते, परंतु आम्ही 350 कोटीच्या पेक्षा जास्त रक्कम आणलेली आहे. त्याचा विनियोग नीट झाला पाहिजे. आज तुमचं 15 कोटीची नगरपंचायतीची इतकी चांगली वास्तू आम्ही बनवलेली. मी ऑप्शन देत असतो, 1, 2, 3, 4, 5 वेगवेगळ्या आर्किटेक्टला बोलवत असतो आणि मग त्याच्यात ज्याचं आवडेल ते मी फायनल करत असतो. तुम्हालाही बिल्डिंग झाल्यानंतर म्हणाल की अजित पवारांनी इथं सांगितलेलं खरं झालं. आज बारामतीची प्रत्येक इमारत किंवा जिल्ह्यातली इमारत किंवा जिथं माझा अधिकार असतो त्या इमारती त्या शहराच्या त्या गावच्या वैभवामध्ये भर घालणारे आम्ही निर्माण करतो. आमचं महायुतीचं सरकार, देवेंद्र मी एकनाथराव त्याला निधी देतो. आज हा माझा मतदारसंघ असल्यामुळं साहजिकच मगाशी राहुल का कोणतरी बोललं, त्याच्यामध्ये अर्थ मंत्रालय माझ्याकडे महायुतीनं दिलेलं आहे, परंतु वाटप करत असताना जसं पंगत बसल्यानंतर तो वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटतं, तसं आज वाढपी तुमच्या समोर उभा आहे, तो तुम्हाला विनंती करतोय. त्याच्यामध्ये आम्हाला थोडीशी अडचण झाली. आम्हाला मुस्लिम समाजाला आम्ही उमेदवारी दिली होती, ती काही कारणाने थोडीशी थांबवावी लागली, परंतु त्यांना मी पुढे सामावून घेईन. आमचा रामोशी समाज असेल, आमचा जोशी समाज असेल, त्यांनी नाराज होऊ नका. मी तुम्हाला शब्द देतो, मी शब्दाचा पक्का आहे. मी अक्षरशः वाईच्या सभेत उदयनराजे भोसले तिथं असताना मी वाईकरांना सांगितलं, तुम्ही उदयनराजेंना निवडून द्या, मी तुम्हाला खासदार देतो. आणि मी नितीनला 2 महिन्यात खासदार करून दाखवलं का नाही, तिथं जाऊन बघा. त्याच्यावर तुम्ही ती काळजी करू नका, आपल्याला विकास करायचा. तुम्ही म्हणाल किंवा इतके वर्ष रंजन काका दादा एकमेकांच्या विरोधात आहे, आज कसे एकत्र आले, काय साठलोट घडलं, काय वाटावाटी झाली, काही झाली नाही. खरं तर हे मला देवेंद्रजींनी सांगितलं होतं माळेगाव कारखान्याच्या वेळेस. माळेगाव कारखान्याच्या वेळेस ते मला म्हणले की दादा, केंद्रात आपलं इंडियाचं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं युतीचं सरकार आहे, तुमचं सगळ्यांचं काम आमच्या भाजपच्या लोकांनी सुनेत्रा उभी असताना, मी उभा असताना त्या ठिकाणी केलेलं आहे. आता तिथं मिळतं जुळतं घ्या आणि तुम्हाला ऐकावं लागेल. त्यांनी सांगितलं 21 पैकी 11 जागा तुमच्या म्हणजे माझ्या, 10 जागा अण्णांच्या, आणि कशा पद्धतीनं पॅनल करायचं, 2.5 वर्ष अण्णांना, 2.5 वर्ष मला. मला म्हणजे मी जो खेळ करीन त्याला. त्यामध्ये काही कारणांनी काही मी ते नाकारलं. का नाकारलं मला माहिती नाही. खरं तर मी या कारखान्याच्या निवडणुकीला उभं पण राहणार नव्हतो, पण ज्यावेळेस मला अंदाज आला, काहींनी विचार असा केला की बाबा ह्याच्या आधीची पॅनल ज्यावेळेस व्हायची त्यावेळेस मी पवारसाहेब एकत्र असताना देखील आमचं पॅनल कधीतरी निवडून यायचं आणि कधीतरी 35 ते 100 मतांनी पाडायचं. आता तर साहेबाचं पॅनल वेगळं, ते 1000-1500 मतं ते पॅनल घेणार म्हणल्यावर अजितचं कसं चालेल. आता मलाही प्रश्न पडला, मी त्या सतीश तावरेच्या कार्यालयात होतो सभा घेत, म्हणलं आता यांना चेअरमनच जाहीर करावा. माझ्या स्वप्नात कधी नव्हतं माझ्याचा मी चेअरमन होईल, पण मला अंदाज आला मी चेअरमनशिप जाहीर केल्याशिवाय माझं पॅनलच निवडू देत नाही. तर काय करणार, चेअरमनशिप जाहीर केली आणि त्याच्यामुळं तो निकाल लागला. शेवटी मी एखाद्या ठिकाणी उतरलो तर पूर्ण ताकदीने उतरलो. आजपर्यंत ह्या सगळ्यांनी मला आमदार, खासदार, मंत्री सगळं काही केलं. आता माझ्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आज इथं बसणाऱ्यांना ज्यांना आम्ही उमेदवारी दिली, ठीक आहे, याच्यात थोडीच तोड असणाऱ्या काहींना थांबावं लागलं हे मला मान्य आहे. त्याबद्दल त्यांनी नाराज होऊ नये, त्यांना कुठं दुसरीकडे ऍडजस्ट करायचं ते मी करीन, त्याबद्दल काळजी करू नका. पण इथली कामं पारदर्शक झाली पाहिजे. इथला विकास आता आपल्या
दूध संघापासून निघालो की आपल्याला सर्व्हिस रोडची गरज आहे. तिथं तोंडापाशी सर्व्हिस रोड देता येत नाही, कारण तिथं सगळ्या इमारती झाल्या. परंतु पुढं न माग आपल्याला तिथनं सर्व्हिस रोड करावी लागतील. जसं आपण तिरंगा सर्कल पासून बारामती पार रोड कुठपर्यंत नेले, डायनामिक्स पर्यंत. आता तिकडं मी यांची पण विनवण्या केल्या, आमच्या गाडग्यांना 14 रननी जमीन दिलेल्याच आहे, तिथं सर्व्हिस रोडचं काम मंजूर केलंय. तसं आपल्याला तिथपासून माझ्या माहितीप्रमाणे आमच्या शशिकांत बल्लाराव तावरेंच्या बंगल्याच्या पर्यंत दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड घ्यावे लागतील. तुम्हाला पटो किंवा न पटो, काही ठिकाणी थोडंसं काहींना मागे सरकावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं उद्याच्याला बारामती माळेगाव एकच होणार आहे, मध्ये कुठे जागाच राहणार नाही. कुणाचं घर असेल, कुणाचं हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, आणि कुठेतरी सार्वजनिक कामाच्या करता कार्यालय असेल, स्मशानभूमी असेल, दफनभूमी असेल, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. हे तुम्ही मी थांबवू शकत नाही, हे वाढणार. कारण इथं पण शैक्षणिक हब झालेला आहे, बारामती शैक्षणिक हब आहे. आरोग्याच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा ह्या आपल्याला पार आपल्या निंबूत पासून काठेवाडीपर्यंत द्यायच्या. तिथंही मध्ये आम्ही मुरुम वागळवाडीच्या परिसरात आपण वागळवाडी तिथं 100 बेडचं हॉस्पिटलचं काम तिथं सुरू केलेलं आहे, त्या आर्यन शिंदेच्या बॅक साईडला. बाबांनो, हे करावं लागणार आहे. हे नाही केलं तर पुढची पिढी मला माफ करणार नाही. वेळ निघून जाईल, एक मिनिट महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळं काही आमचे मतभेद असतील, पण ते मतभेद बाजूला ठेवून माळेगावकरांच्या भल्या करता, फायद्या करता. आता माळेगाव कारखान्याच्या परिसरामध्ये काही कोटींची कामं चाललेली आहे. मी मागेही सांगितलं, त्याच्यात तुमचा 1 पैसा माळेगावचा सभासदांचा खर्च न करता मी करीन. 22 फाट्याचं काम सुरू करायचंय, तिथं मला काही जण अडचणी करतात. अरे बाबांनो, हे केलं पाहिजे. इथं नाही 22 फाट्याचं पाणी पुढे गेलं तर टेलवाल्यांनी काय करावं काय? त्याच्यामध्ये तुम्हाला वाटल्यास माझ्या मनात आलंय, जसं मी विदर्भात फिरताना मालगुजारी तलाव आहे, तसं काही भागामध्ये जागा असतील तर तिथं आपण तलाव करू, त्या तलावात पाणी सोडू आणि तिथं भूगर्भातली पाण्याची पातळी वाढू. पण हे आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाही. विकास करत असताना कुणाला वाऱ्यावर सोडायची भावना आमची अजिबात नाही. इथून तर गावापासून किंवा पोलीस स्टेशन पासून पार आमच्या धैर्यशील तावऱ्यांच्या बंगल्यापर्यंत आपल्याला कुठेही सर्व्हिस रोडला अडचण नाही, पलीकड पण नाही, अलीकड पण नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत टप्प्याटप्प्याने. कारण सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग करता येत नाही. चांगल्या पद्धतीनं UDDCवर ह्याच्या आपल्याला मंजुऱ्या घ्याव्या लागतील. आत्ताच मला योगेश म्हणत होता की दादा, आपल्या माळेगाव शैक्षणिक संकुलमध्ये पूर्वीचा FSI संपलेला. मी आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो, ते म्हणले की दादा, नगरपंचायत झाल्यामुळे आपल्याला अधिकचा मिळेल, तिथल्या मुला मुलींच्या करता ते आपल्याला करावं लागणार आहे. ITI मध्ये देखील बऱ्याच गोष्टी आम्ही करतोय. आजच मी काही CSRच्या फंडाकरता बोललो, साधारण 100 लॅपटॉप आता माळेगाव शैक्षणिक संकुलला आपण आणतोय. त्याच्यानंतर नवीन कॉम्प्युटर आपण आणतोय. मी मागेच सांगितलेलं आहे, माळेगावकरांचा कमीत कमी पैसा कसा खर्च होईल आणि तो भावात त्याचं रूपांतर कसं होईल. आणि आज तुम्ही मला जे काही उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलेले माझ्या अनेक ओळखी झालेल्या आहेत, त्याच्यातनं पण आम्ही कुणाकुणाला शब्द टाकल्यानंतर ह्या गोष्टी होतात. ही पण गोष्ट मगाशी मला योगेशने सांगितलं, दादा 25 लाखामध्ये आम्हाला माळेगाव कारखाना स्वच्छ करण्याच्या करता काही मशीन पाहिजे. एक 22 लाखाचं आहे, एक काहीतरी 1.5-2-3 लाखाचं आहे. परवा शिवराज, तुला आठवत असेल, आपण मी VC वर होतो, पण तुम्ही सगळेजण सांगत होता. मी लगेच एकाला सांगितलं की मला 25 लाख त्या कामाच्या करता CSR दे. आपल्या हातात आहे, आपण काही करू शकतो, काही म्हणजे चांगलं करू शकतो. त्यामध्ये तुमची साथ पाहिजे, तुमचे आशीर्वाद पाहिजे. नाही, ते 10 कोटीचं काम चालू आहे. रस्ते मला परत MDने कळवलं की डायरेक्टर बोर्डाचं म्हणणं आहे की कारखाना बंद झाल्यावर ते रुंद रस्ते करायचे जे चाललेलं आहे ते करा. त्यालाही काहीतरी 5-1 कोटी रुपये मंजूर केलेले. तुम्ही
त्याबद्दलची काळजी करू नका. तशाच प्रकारच्या सुधारणा तुम्हाला मला माळेगाव नगरपंचायतीमध्ये करावे लागणार आहे. आज मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, त्याच्यामध्ये मला ते दाखवता येणार नाही, परंतु फार चांगल्या पद्धतीचा प्लॅन इथं रंगीत खरं दाखवला नाही, परंतु तो मी पॅम्पलेटमध्ये तुम्हाला देईन. आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आता माळेगावचं साठेनगरचा सभा मंडप हा त्या ठिकाणी करतोय. त्याच्यामध्ये स्मशानभूमीचं परिसर सुशोभीकरण त्याचं काम आपण चालू केलेलं आहे. आपण लवकरच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प घेतोय. आपण विठ्ठल मंदिर त्याचा सभा मंडप घेतोय. आपण टेंडरची प्रक्रिया जलशुद्धी प्रकल्पाची चालू केलेली आहे. जलशुद्धीकरणाची टेंडर प्रक्रिया चालू केलेली आहे. ही सगळी कामं काही कोटींची आहेत. अंडरग्राऊंड ड्रेनेज, रस्ते आपल्याला चांगले करावे लागतील. आपल्याला थोडंसं नंतर नवीन इमारती होताना सेटबॅक द्यावा लागेल. जे आता मगाशी रिंग रोडचा उल्लेख झाला, जसं बारामतीला रिंग रोड नसते तर आज काय अवस्था झाली असती, तसं माळेगावला पण रिंग रोडचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. त्याच्याबद्दलचा चांगला प्लॅन, ज्याला डीपी आपण म्हणतो, तो आपल्याला करावा लागणार आहे. आपली पार तिथं येळे वस्ती आहे, आपली तिकडं वाघोडी वस्ती आहे, डाळे वस्ती आहे, ह्या सगळ्या वस्त्या तिथं पण व्यवस्थितपणे आपल्याला सुविधा द्याव्या लागतील. आपल्याला फाट्याचे रस्ते रुंद करावे लागतील. मित्रांनो, ह्या सगळ्याला पैसा लागणार आहे. सांगतायत ते काही पण सांगतील, काही अर्थ नाही. एकदा पॅनल म्हणजे पॅनल. काही बंडखोरी करून अपक्ष उभे राहिले, म्हणतात आम्ही अजित दादाचेच कार्यकर्ते. अरे मग दादाचेच कार्यकर्ते होता तर दादाच्याच विरोधात बंडखोरी का केली? त्याचं उत्तर तुम्ही काही देऊ शकत नाही. आणि निवडून आल्यावर दादाला पाठिंबा देणार. दादाला पाठिंबा तर 1 लाख लोकांच्या पेक्षा जास्त मतदारांनी ऑलरेडी दिलेला आहे. दादा तिथं आमदारच आहे. मला माळेगावचा कायापालट करायचा. मला जसं मी बारामतीत करून दाखवली किंवा करतोय, तसं महाराष्ट्रात जेवढ्या नगरपंचायती आहेत त्या नगरपंचायतीमध्ये नंबर 1 ची नगरपंचायत कुठली तर ती माळेगाव नगरपंचायत झाली पाहिजे. मी ज्यावेळेस ठोकून बोलतो, आवाज चढून बोलतो, ते मनापासून बोलत असतो. कारण मला खरंच तुमच्याकडे काही ना काही कारणांनी यायचं आहे. तुम्हाला माझ्याकडे यायचं आहे. त्यामुळं कुठंही शालाच का दिलं, त्यालाच का दिलं नाही, 19-20 झालं ना, मी मान्य करतो ना. शेवटी सर्व गुणे संपन्न कुणीच असू शकत नाही. काही ना काही थोडं बहुत हे असं झालं असतं तर जास्त बरं झालं असतं, ते तसं आलं असतं तर जास्त बरं झालं असतं. म्हणून रामोशी समाज, जोशी समाज, मुस्लिम समाजांना मला सांगायचं आहे, आज इथं शादीखाना पण आपल्याला करायचा आहे. तो मी तुम्हाला करून देईन, तुम्ही काळजी करू नका. त्याला मी निधी देईन. त्यामध्ये तुम्ही अतिशय निर्धास्त करा. डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवा. आम्ही उभे केलेल्या पॅनलच्या 18 उमेदवारांच्यावर विश्वास ठेवा. त्याच्यामध्ये हे जे काही बाकीचे सांगतात, उद्याच्याला ते निवडून आले आणि त्यांना वर्ण निधी नाही मिळाला, ते काय करणार आहेत? अरे आम्हाला निधीच नाही, आम्हाला कोणी सांगितलं होतं उभं राहायला? मी काय सांगतो, हे जे काही पॅनल तुमचं आहे आता माळेगाव नगरपंचायतीच्या करता आम्ही उभं केलेलं आहे, त्या पॅनलला तिथं घड्याळ होईल, परंतु त्या प्रभागात प्रमोदला तिथं ऑटो रिक्षाला बटन दाबा. बाकीच्या ठिकाणी घड्याळ असेल तिथं घड्याळ, बाकीच्या ठिकाणी कब्बशी असेल तिथं कब्बशी. तेवढी लोक सुज्ञ आहेत, ते लोकांना चांगलं कळतं. आणि आपल्याला शिक्षणाच्या बद्दल पण काही बदल करायचे. मागं मला इथली शाळा पण चांगली करायची होती, त्याच्याबद्दल पण आपण बसू. त्याच्यामध्ये ती जुनी झालेली आहे, स्ट्रक्चरल ऑडिट करू. ते काय केलं पाहिजे, व्हर्टिकल जाऊ. आता काय झालंय, जागा कमी पडतायत म्हणून आम्ही शहरामध्ये, नगरपालिकेत, नगरपंचायतीमध्ये व्हर्टिकल झालं, उंच इमारत घ्यायची. कमी जागेमध्ये जास्त कसं ते सामावून घेता येईल हा प्रयत्न करायचा. या पद्धतीचं काम करायचंय. आता कदाचित असा प्रचार पण करतील, अरे अजित पवार तर म्हणलं आता सर्व्हिस रोड बघा रस्त्याच्या कडेचे, आता जाणार तुमचा रस्त्यात, जाणार तुमचा रस्त्यात. मी मगाशी सांगितलं, पिंपरी चिंचवडचा 25 वर्षाचा विकास करत असताना कुणालाही वाऱ्यावर सोडलं नाही. तुम्ही जाऊन पिंपरी चिंचवडमध्ये नातेवाईक असतील तर त्यांना विचारा. उलट त्यांचे धंदे व्यवसाय वाढले. त्यांच्याकडं आता बारामतीमध्ये रस्ते झालेत, पार्किंग तिथं झालं. आज बाजारपेठेला एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप आलंय. ते आपल्याला उद्याच्याला नगरपालिकेला आणायचं. इथली कामं देताना नगरपालिका का आमच्या विचाराची पाहिजे? माझं काहीच लढत नाही, माझं चाललंय. पण मी दिलेला निधी
जर आमच्या विचाराचे लोक असतील तर मला सांगता येईल की इथं जयदीप असं झालं पाहिजे, प्रमोद तिथं तसं झालं पाहिजे. या गोष्टी मला माझ्या मुलींना, बहिणींना, महिलांना सांगता येतील. कारण पिंपरी चिंचवड 25 वर्ष माझ्याकडे मला पाहिजे ते ठराव पाहिजे, म्हणजे शहराच्या भल्याचे ठराव. उद्याच्याला मला इकॉनॉमी विकास सेक्शनच्या करता केंद्र सरकारची स्कीम आहे, आमच्या राज्य सरकारची आपल्या स्कीम आहे. त्या गरिबांना हक्काची घरं देण्याच्या करता आपण ती, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आपल्या सचिन आहे का तिथं किती खोल, तिथं बऱ्याच चांगल्या रूम्स बांधून दिल्यात, करणीच बांधलं. त्या पद्धतीनं आपल्याला इथं करायचंय. गरीब समाज जो आहे त्यालाही तिथं हक्काचं घर मिळालं पाहिजे. अशा योजनांचा फायदा हा आपल्याला बाबांनो त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्याच्या करता मी आज प्रचाराचा नारळ फोडण्याच्या करता त्या बाबतीमध्ये आलेलो आहे. आपल्याला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सर्वांगीण विकासाचा जो अजेंडा आहे हा माळेगाव नगरपंचायतीमध्ये आपल्याला राबवायचा आहे. तो घराघरामध्ये आपल्याला पोहोचवायचा आहे. गेल्या कित्येक वर्षापासून माळेगावच्या परिसराच्या विकासासाठी मी सातत्याने निधी देतोय. माळेगाव ग्रामपंचायत असताना देखील इथल्या कामांना आपण प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. नगरपंचायत झाल्यानंतर देखील इथल्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला. माझ्या दृष्टीने बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव हे आपलं सर्वांचं आहे. ते नीटनेटकं झालं पाहिजे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न, अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न. आता महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात मी 3 नगरपालिका निवडलेल्या आहेत. एक लोणावळा, दुसरी बारामती आणि तिसरं चाकण. की तिथं इंदूरच्या धर्तीवर गेले 5 वर्ष देशात सगळ्यात स्वच्छ आणि चांगलं शहर म्हणून इंदूर शहर मध्य प्रदेशचं करोडो रुपयाचं बक्षीस मिळतोय. करोडो रुपये त्यांना मिळतं, आपल्याला का नाही मिळत? हे आपलं सगळ्यांचं शहर आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्या ज्या नॉर्म्स आहेत, उद्या झाडं लावायचं. आत्ताच मला गाडीतनं येताना आमची चर्चा चाललेली होती की दादा म्हणले पूर्वी भिगवण रोड कसा होता, आता भर दुपारी मे महिन्यामध्ये देखील भिगवण रोडनी जाताना सावलीतनं तुम्ही जाता. मिळते ना सावली? तिथं 2 टेम्परेचर इतर ठिकाणी 42 असलं तर तिथं 40 असतं. पाऊस पहिला कुठं पडतो ते तिथं पडतो. का पडतो? तर ग्रीनरी झालेली आहे. ती ग्रीनरी मी वेगवेगळ्या पद्धतीनं इथले डिवायडर काही काम मी आता करतोय. आपल्या शारदानगरच्या समोर पण करतोय सुशोभीकरणाचं. ते सुशोभीकरणाचं काम पुढपर्यंत आपल्याला आणायचं आहे. जसं बारामतीमध्ये मुलांना बसायला खेळणी, वडीलधाऱ्यांना बसायला जागा, वॉकिंग ट्रॅक, त्याच्यामध्ये फुलझाडं, त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत. ते तिथं करू शकतो. तुम्ही साथ द्या, इथं मी करेन, पण तुमची साथ पाहिजे. मी कितीही काही करायचं म्हटलं आणि तुम्ही लावलेलं झाड उपटून नेलं तर मी काय करणार? तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये त्या झाडांना पाणीच नाही घातलं तर मी काय करणार आहे? मुंबईहून पाणी घालणार आहे? मी टँकर दिलेत बारामतीला. माझा स्वतःचा 20,000 लिटरचा टँकर दिलाय. अजून एक टँकर मला वाटतं सचिननी दिला. ते मागच्या वेळेस तू दिला होता, ते 3,000 लिटरचा. 3,000 लिटरचा तू दिला होता, रमणीक मोतानी दिला होता आणि सुभाष सोबणांनी दिला होता आणि सातवानी दिला होता. तो 3 बरं मुथानी दिला होता. 3,000 लिटरचा. मी आता 20,000 लिटरचा. योगेश बेटा, तुझ्या तर अजित पवारचा लय फरक आहे. फक्त मी दाखवत नाही एवढंच. इथंही आपल्याला टँकर द्यावा लागेल. ज्याची ऐपत आहे त्यांना सांगावं लागेल. मी काही भागामध्ये काहींचा फायदा करून दिलाय. मी तो काळे कोण रे आपल्या JNPTचं काम मिळवून दिलेलं, महेश काळे, साधा कार्यकर्ता आमच्या धनगर समाजाचा, इतका साधा, आज करोडो मध्ये उलाढाल करतो. करोडो मध्ये काटेवाडीचा. आणि त्याला मी परवा सांगितलं, आता त्या सणसर पासून विद्याधर काटेला शामांडांच्या वस्तीपर्यंत तिथलं सगळं डिवायडरचं खुरपण, पाणी, झाडं लावायला सांगितली. तिथपासून बारामतीपर्यंत महेशला सांगितलंय. म्हणलं टँकर, खुरपण बिरपण सगळं तू करायचं. माझ्यावर तुझा फायदा झाला.
तू माझ्या लोकांचा फायदा कर. तो करतो म्हणला. तिथून पुढं सचिनला करायला लावलंय शारदा नगर पर्यंत, शारदा नगर पासून माळेगाव पर्यंत नलवड्यांना करायला सांगितलंय, म्हणजे कृषी विज्ञान केंद्राला. असं मी आता काही त्यालाही सांगणार आहे, दूध संघाला तुम्हालाही देणार आहे काम, नंतर खरेदी विक्री संघाला त्यांच्या आवाक्याप्रमाणे देणार. त्यामध्ये शेवटी कसं आहे, हे कुणाला दिलं तर त्याचा मेंटेन. आता तुम्ही जाऊन बघा आपल्या मेडद रोडला, मी येताना बघत होतो, आमच्या महिला खुरपत होत्या, सगळी डिवायडरची झाडं बिडं कशी चांगली आलेली आयुर्वेदिक कॉलेजच्या पर्यंत. मित्रांनो, ही अशी तशी वाढत नाही. गाडीत येताना आता 2-3 दगड निघाली होती, पहिल्यांदा अधिकाऱ्याला सांगितलं ती दगड बसव, तेव्हा ते काम चांगलं दिसतं. उंटावरून शेळ्या राखून काही होत नाही. आम्हाला आवड आहे, आम्हाला आमची इच्छा आहे, आणि ते आपल्याला इथं करायचंय. म्हणून माळेगावकरांची मला साथ पाहिजे. मी आताच शेवटच्या सभेलाच येणार आहे, परंतु मधल्या 8-10 दिवसात काही कंड्या पेटतील, काही अफवा उठतील, अजिबात विश्वास ठेवू नका. ही 17च्या 17 प्रभागातली आणि सातपुते 18वा सगळ्या माळेगावचा. उद्या तो चुकीचा वागला तर मला जबाबदार धरा ना, मग मी बघतो त्याच्याकडे कसं काय. मी ज्यावेळेस ह्या 18 लोकांना मतं मागायला येतो, ह्याच्यातला एक जरी चुकला तर तुम्ही आम्हाला जाब विचारा ना की अजित पवार एवढा आवाज चढून सांगत होता, कसा वागतोय तो, काय त्याचा बंदोबस्त करायचा. माझी आहे ना तयारी, माझी धमक आहे, माझ्या ताकद आहे. पण तुम्ही नागरिकांनी साथ दिली पाहिजे. आपल्याला इथले अनेक मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. वेगवेगळ्या समाजाच्या स्मशानभूमी असतील, दफनभूमी असतील, त्याला आपल्याला, कारण शहर वाढतंय तसं. आता मी बारामतीला एक माझं दशक्रिया विधी होतं, आता 5 ठिकाणी कामं चालवली. पांढरीचा महादेव जवळच्या इथं, मळ्याच्या अलीकडं 1, 2, 3 अजून 2 ठिकाणी, अशी पहिलं जुनं एक काम 4 आणि अजून एक 5 ठिकाणी. आज तिथं लोक बाहेरची येतात आणि दशक्रिया विधीचा त्यांचा कार्यक्रम पार पाडतात. मेडचं बरोबर, मेडच आहे. हे केलं पाहिजे, कारण इथं बसणाऱ्या प्रत्येकाला नियतीचं बोलावणं आलं तर जायचंच आहे. कोण इथं थांबायला आलेलं नाहीये. पण तो जात असताना त्याचा व्यवस्थितपणे अंत्यविधी दफनभूमी झाला पाहिजे की नाही, तिथं सुविधा दिल्या पाहिजे की नाही, लोकांना तिथं सावली बसायला निवारा करायचा का नाही, फोटो लावायला तिथं जागा करायची का नाही, कावळा शिवायला काही गोष्टी करायच्या का नाही. हे तुम्हाला वाटेल काय सांगतो, पण हे खरं आहे. आज तुमची करा नदी कशी दिसते, आहे का कुठं तशा प्रकारची नदी. आज हे आपण केलंय, मी केलंय आणि तुम्हाला सांगायला मी करून दाखवणार नाही. पहिलं केलंय, आता ते आपल्याला इथं करायचंय. म्हणून ग्रामपंचायतीचं डोक्यातनं काढा, नाही तर भावकी, वरची आळी, खालची आळी, माडीवाले, लाख्याचं घर आणि आमक्याचं घर. अरे काय चाललंय रे. ठीक आहे ना. आणि 6 फायटर दिले, 6 फायटर. काय 6 फायटर. शिवाजीराव कसे होते राव, काय दिले, पिताजी कसे होते. हे बरोबर नाही, हे परवडणार नाही. मी आज सांगतो माळेगावकरांना, आता इथं बसणारे जर उद्याच्याला कोणी चुकला तो माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगेन त्याला उचला, अजिबात लाड करणार नाही. आमच्या प्रत्येक आया बहिणीकडे त्यांनी आमच्या बहिणीच्या नात्याने, मातेच्या नात्यानेच बघितलं पाहिजे, मुलीच्या नात्यानेच बघितलं पाहिजे. वेडेवाकडे जर कोणाचे व्यवसाय असतील तर तुम्ही मला सांगा, मी त्याचा बंदोबस्त करीन. पोलीस स्टेशन कसं झालंय, चांगलं झालंय ना. तुम्हाला जायला नाही गेलं, तिथं जर कोणावर अन्याय झाला तर जावा. तिथं लॉकर पण केलंय छोटा. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, हे करावं लागतं. ही समाजाची गरज आहे, कारण काही विकृती असते. काही जण नालायक कुठंतरी दारूच्या भट्ट्या काढतात, कुठंतरी काहीतरी करतात, कुठंतरी कुणाच्या तरी अंगावर गाडी घालतात, कुठंतरी रॉंग साईडनं जातात आणि मग ऍक्सिडेंट होतो. मग ऍक्सिडेंट झाला की पुन्हा आमचा उद्धार सुरूच होतो. आता मी देवेंद्रजी एकनाथराव म्हणणार आहे ऍक्सिडेंट व्हा, आम्ही रस्ते चांगले करतो, तुम्हाला सुविधा व्हाव्यात म्हणून. आम्ही रस्ते केल्यावर तुम्ही गाड्या हेच जोरात पळवता.
काही जण त्या मोटरसायकलचं काही सायलेन्सर काढतात टॉटॉटॉ करून जातात. पोलिसांना म्हणलं त्यांना पकडा चांगलं. परवा तर आम्ही ठरवलेलं आहे, आता हे असलं चुकीचं वागतील ना त्यांना बेडा घालायची आणि त्यांची वरात काढायची गावात, त्यांची मिजासच उतरायची. कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून रात्री अपरात्री देखील माझ्या कुठल्याही घरातल्या आई बहिणीला फिरताना सुरक्षित वाटलं पाहिजे. या पद्धतीनं आपल्याला काम करायचंय. क्रीडांगणाचं काम चाललेलं आहे, आपल्याला हॉस्पिटलची कामं करायची, इतर कामं आपल्याला करायची. या आता ज्या काही सांगितलेल्या माळेगावच्या विकासाचा भक्कम रोडमॅप आम्ही त्या बाबतीमध्ये केलेला आहे, तो आपल्याला पूर्णत्वाला न्यायचा आहे. आपल्या माळेगावमध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या नगरपंचायतीच्या मध्ये जो काही निधी दिलेला आहे ती कामं प्रगतीपथावर आहे, पण ती कामं घेताना पण पुढाऱ्यांनी कामं घेऊ नका राव. तुम्ही तुझा सातपुते तू पण कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून मला सांगितलं. हा बिल्डिंग आहे मी याचं काही नाही तर पुतण्याच्या नावाने, मुलाच्या नावाने, फलाण्याच्या नावाने तसलं केलं तर बघ मग. हा सगळ्याच्या देखत सांग. हे जे काही असेल ते पारदर्शक करायचं, त्याच्यामध्ये चांगल्या कामाची क्वालिटी. का आपले रस्ते चांगले होतात, आम्ही क्वालिटी घेतो. चुकीचं बस चुकीचं असेल तुला आता उभा केलं सगळ्याला माहिती बस. तर त्या पद्धतीनं आपल्याला माळेगावला सुद्धा रोडमॅप मॉडेल बनवायचंय आणि त्याच्यामध्ये तेच म्हणूनच आपण त्या 17-18 आया बहिणींनो मुलींनो हे आपलं तू करतो हातवर करतोय तू का पण त्याच्यामध्ये सगळ्यांनी हे करायचंय. मी मुद्दाम माळेगावकरांच्या समोर सांगतोय, ह्याच्यात जर चुका झाल्या तर तिथं अजिबात सातपुते कुणाचं ऐकायचं नाही, तिथं थांबवायचं. आम्हाला काकांना कुणाला सांगायचं, आम्ही त्यांना सांगू कोण आमच्यातलं गडबड करत असेल तर. त्याच्यामध्ये जयदेव कुठेही काही गडबड होता कामा नये. तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो, प्रमोद या संदर्भामध्ये मिसेस राहुल तावरे बरेच जण येतात, सगळ्यांची नावं घेत नाही. आणि एखाद्या ठिकाणी कमी जास्त असेल तर ते बघू नका. तुम्ही मतदानाला जाल त्यावेळेस माळेगाव नगरपंचायतीचा विकास कोण करणार आहे, आपली कामं कोण करणार आहे, आपली गटार काढून टाकायची, अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचंय. मला महाराष्ट्रामध्ये पहिली नगरपंचायत अंडरग्राऊंड ड्रेनेजची कुठली आहे तर ते माळेगाव नगरपंचायत एका टाकायचं. पण ते केव्हा दाखवेल, 18च्या 18 लोकांना आम्ही पॅनल जे केलेले त्याला तुम्ही निवडून द्यायला पाहिजे. मी काही साधू संत नाही, तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन. आणि त्याची मी जिल्ह्याचा पालकमंत्री, 1400 कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे, 1400 कोटी तो जिल्ह्याला द्यायचा आहे. पण मी तुम्हालाही काही प्रमाणात देऊ शकतो. पुढच्या वर्षी तो अजून वाढणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एकजुटीने विजयाकडे जायचंय. कुणी पण सांगतील अरे दिवसा एक सांगतो रात्री वेगळं सांगतो, काय नाही, दिवसा तेच आणि रात्री तेच. मुद्दाम तुमच्यात फूट पाडण्याच्या करता लूज टॉक करू नका. कुठल्याही जाती धर्माच्या माणसाला समाज दुखावेल असं बोलायचं नाही. तर ती जी काय एवढीशी मतं त्यांनी काय होणार आहे. अहो शेण पडलं ना, शेण उचललं तर ती माती घेऊन उचलते. ही गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक जण इथं बसलेला 10-5 मताचा मालक आहे, कुणी एकटा नाहीये. त्याच्यामुळं ह्या पद्धतीनं एकजुटीने आपल्याला विजयाकडे जायचंय, विकास करायचाय, काम करायचंय. त्या कामाची माहिती आपल्याला लोकांच्या पर्यंत त्या ठिकाणी पोहोचवायची आणि एक मजबूत नेतृत्व हे आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. MBA झालेला, आज आपल्या गरीब समाजामध्ये MBA झालेला एका तरुणाला आपण संधी दिली, संजयला पण आपण दिली. तो पंचायत समितीचा सभापती झाला, तो अख्ख्या बारामती पंचायत समितीचा सभापती होता. ही तर एवढ्याशा पंचायत नगरपंचायत, त्याच्यावर तुला मला खाली आणता आलं नाही. एवढ्या मोठ्या बारामती पंचायत समितीच्या सभापतीला एवढ्याशा नगरपंचायतीचा कसा नगराध्यक्ष, म्हणून तुला थांबवलं नाही समाधानी. जिल्हा परिषद दिलं होतं भोसले गुरुजींना. आता बाळासाहेब सगळ्याची वसंतराव कुठं नावं घेत बसू. त्याच्यामध्ये आम्ही
तुम्ही सगळेच्या सगळे लोक निवडून दिली तर मी निधी कमी पडू देणार नाही. माळेगावकरांनो, तुम्ही माझ्यावर विश्वास टाका, आमच्या या सगळ्या आघाडीवर विश्वास टाका, आमच्या युतीवर विश्वास टाका. आम्ही जे काही इथं एक वेगळा विचार घेऊन आलो. काही जण म्हणत असतील हे काय रे, ह्यांच्या सोयीचं चालतं का? तसं नाही. छत्रपती कारखान्याच्या परिसरामध्ये गेले 20 वर्ष पृथ्वीराज जाचक माझ्या विरोधात पॅनल टाकायचे. मी दत्तामावा ते पॅनल आणायचो. मी विचार केला की तो कारखाना जरा अडचणीत आला. मी पृथ्वीराज बापू बसलो, म्हणलं बापू मी तुम्हाला निवडून आणतो, आपण पॅनल बेस एकही जुना घ्यायचा नाही म्हणलं. ठरलं माझं, त्यांचं आणि भरले भाऊचं, भरणे मामाचं, आणि निवडून आणलं. आज त्यांच्या हातात चेअरमनशिप दिली. कारखाना चांगला चालला की नाही? 8,500 चाललाय कारखाना. आज जे चांगलं असेल, जर मलाही चांगलं करायचंय, बाळासाहेबांनाही चांगलं करायचंय, काकालाही चांगलं करायचंय, आणि तुम्हालाही चांगलं करायचंय. आम्ही एकमेकाच्या भांडून काय त्याच्यातनं उपयोग? आपलं ध्येय काय आहे? नगर पंचायतीचा सर्वांगीण विकास, हेच ध्येय आहे ना. आम्ही महायुतीत आहोत ना, आम्ही केंद्रात एनडीए मध्ये आहोत ना. मग ते ध्येय गाठण्याच्या करता कोण कुणाचा कायमचा दुश्मन नसतो, कोण कुणाचा कायमचा मित्र नसतो. आम्ही काय एकमेकाचे बांध रेटले का? काय केलं काय? त्याच्यामुळं काही काही जण ओ दादा अहो हे संपलेले होते, यांचा कशाला पुन्हा जाऊ केलं? अरे कोण संपत नसतं रे, कुणीच संपत नसतं. हे डोक्यातलं काढा. तुम्ही ना संकुचित विचार ठेवू नका रे बाबांनो, मोठं मन करा. आणि सगळ्यांना विनंती आहे, आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, माझ्यावर ज्या ज्यावेळी जनता विश्वास टाकते त्या विश्वासाला मी कधी फोल ठरू देत नाही. बाळासाहेब तुम्ही इथं बसलाय, जरा माहिती घ्या. काल परवा तुमची आपली माळेगावची इन्कम टॅक्सची केस होती, एमडीला विचारा काय झालं ते. करोडो रुपये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे आम्ही व्यवस्थितपणे केस मांडली आणि वाचवले. करोडो रुपये. बाबांनो, मी जरी व्हीसीवर मीटिंग घेत असलो तरी माझं लक्ष कारखान्याकडे आहे. मी कधी अचानक परवा असंच रात्री 11ला गेलो, 1 पर्यंत तिथंच डबा खाल्ला आणि तिथनच मुंबईला निघून गेलो. डबा बी माझा नेला होता, कारखान्याचा नव्हता. कारण मी जे सांगितलं ते सांगितलंय. गाड्या कारखान्याच्या बंद केल्या की नाही? पूर्वी गाड्या कुठे फिरायच्या? सगळ्या बंद झाल्या. नाश्ता बंद केलाय, भेळ बंद केली. भेळीचं तर लय काढली, खायला म्हणलं ही भेळ कुठली काढली, पण ते सगळं बंद केलं. मला नाही आवडत असं. आणि मी नाश्ता उद्या सुरू केला तर मी योगेशला सांगेल, योगेश नाश्त्याचे पैसे दे, पण कारखान्याचे नाही देणार. काय योगेश? कारण मी काय योगेशचं नाव घेतलं, पृथ्वीराज बापू. मला तिथं कळलं बापूंनी तिथं नाश्ता सुरू केला, पण स्वतःच्या पैशाने, तर माझ्या पैशाने नाही. योगेशचे पैसे म्हणजे माझे पैसे. हो संजय, तू गप्पच, जिल्हा परिषद तू बोल, तुझं काय काम नाही. तर तुझं मत आहे का? ज्यांची मत आहे त्यांनी आपली मतं मांडायची. मित्रांनो, आपण सगळेजण मिळून केंद्राचा राज्याच्या खूप योजना आहे पंतप्रधानांनी दिलेल्या, आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या योजना नीट राबवल्या. त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा. अजिबात तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे. पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार. तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय. बघा काय ते. त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे, बारामतीकरातला काही पुढारी इकडे तिकडे असतील, पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्या बरोबर आहे. त्याच्यावर काही तिथं काळजी करायचं कारण नाही. तसं आता माळेगाव नगरपंचायतीच्या माझ्या लोकांची खऱ्या अर्थाने परीक्षा आहे. मागे झालं गेलं ते गंगेला मिळालं. एक नवी पहाट, नवी सुरुवात, ह्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. आम्ही कुठं त्याच्यामध्ये अडचणी येऊन देणार नाही. तुम्ही जर आमच्या सगळ्यांच्यावर विश्वास टाकला तर तो विश्वास आम्ही कधी फोल ठरवू देणार नाही. हा शब्द देखील
मी तमाम माळेगावकरांच्या साक्षीनं ह्या निमित्तानं देतो आणि माळेगावसह बारामतीच्या विकासासाठी मी आणि आमची सगळी टीम ही कटिबद्ध आहे याची पण मी ग्वाही देतो. ज्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन ह्या आमच्या पाठिंबा देऊन उमेदवारी अर्ज मागे घेतले त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे मनापासून आभार मानतो. परवा एक घटना घडली ती काही मला आवडली नाही. एका पक्षाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाली. मी पोलिसांना सांगितलं ज्यांनी चूक केली त्याच्यावर ऍक्शन घ्या, कायदा हातात घेऊ नका, नियम तोडू नका, संविधानाने जे आपल्याला शिकवलेले त्याच रस्त्याने जा. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला कायदा हा हातात घेण्याचा प्रयत्न माझ्या सहित कुणी त्या ठिकाणी करता कामा नये, या पद्धतीने आपण वागूया आणि ह्या सर्व उमेदवारांना 17+1=18 भरघोस मतांनी निवडून देण्याचं आव्हान मी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.